हायवेला जाणार होता, जो लोकांना हायवेला येणार जाणार खाली होता, त्यांनी खर्च तो तेव्हा केलेला आहे, परंतु पूर्ण काम जे पूर्ण बंद झालं त्याच्यापुढे तो चालू होणार का? हे काल मला दर्शनदादांचा फोन आला की अशी परिस्थिती झाली आहे आणि मी एका लग्नाला त्या दिवशी इथे आलो होतो. मला इकडून फिरून पुन्हा वळसा घालून त्या लग्नात जावं लागलं आणि म्हणून लगेच विषय माझ्या लक्षात आला. खरा हा रस्ता 8 लेन करण्यासाठी गडकरी साहेबांकडे पाठपुरावा मी कमीत कमी 3 वर्ष केला, तेव्हा ह्याला मान्यता मिळाली. आणि हे अंडरपास वगैरे याच्यासाठी ही खारीगावचे लोक सतत पाठपुरावा करत. मी त्यांना तेव्हा शाश्वत केलं होतं की तो डबल होणार आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि आज या ठिकाणी हा रस्ता बंद झाल्यामुळे पलीकडे जाणाऱ्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या लोकांची गैरसोय झालेली आहे, इथून उतरणाऱ्या लोकांची गैरसोय झालेली आहे. तर म्हणून काल त्यांचे पिढी जे आहेत NHAIचे ते चिटणीस त्यांच्याशी काल फोनवर बोललो, पण ते बाहेर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या असिस्टंट या ठिकाणी पाठवलं आणि नीट चर्चा होऊन टेम्पररी रस्ता इथून होईल आणि अंडरपास जो बंद होणार आहे कारण त्याला वाढवायचा आहे, वाढवल्यामुळे त्याला बंद करायची वेळ आलेली आहे. पण आता त्याचा स्टील डिझायनर जो आहे, स्ट्रक्चर डिझायनर आहे, त्याच्याशी रिकन्सल्ट करून तिथून छोटासा टनेल करून लोकांना तात्पुरती येण्याची सोय करता येते का, या बाबतीतली शक्यता NHAIचे सगळे अधिकारी हे तपासून बघणार आहेत. लोकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने NHAI घेणार आणि मला विश्वास आहे की ते करतील. आणि दोन्ही साईडचे रस्ते जे बंद झालेले आहेत ते रस्तेही, कारण रस्त्याची उंची इथे जास्त आहे, प्रोटेक्शन वॉल बनवल्याशिवाय रस्ता वाईडिंग करता येणार नाही आणि वाईडिंग करायचं असेल तर प्रोटेक्शन वॉल बांधणं गरजेचं आहे. म्हणून प्रोटेक्शन वॉलच्या पलीकडे जी जागा शिल्लक आहे तिथून तात्पुरता रस्ता करून द्यावा अशा प्रकारची सूचना केली, त्यांनी मान्य केली. परंतु इथे ड्रेनेजचा पाईप ठाणे महापालिकेचा गेलेला आहे. ठाणे महापालिका जोपर्यंत त्या पाईपाला इनकेसिंग करत नाही तोपर्यंत त्याच्यावरून गाड्या सोडता येणार नाही, कारण लोडच्या गाड्या गेल्या तर पाईप डॅमेज होण्याची शक्यता. म्हणून लवकरात लवकर ठाणे महापालिकेला आम्ही सांगणार आहोत, 80 मीटरचा प्रश्न आहे, त्यांनी इनकेसिंग केलं की त्याच्यावरून गाड्या सोडता येतील आणि दोन्हीकडे चढायला उतरायला व्यवस्था होईल आणि लोकांची जी गैरसोय झालेली आहे ती दूर होईल.